काल रात्री बनवलं होतं आम्ही व्हेज सँडविच आणि विषय असा झाला की एक घास खाल्ल्यावर आठवलं की व्हिडिओ काढायचा आहे. मग सँडविच खाऊन गेलो आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची मिरवणूक बघायला. भावांनो, अण्णाभाऊ साठेंनी लय खराब परिस्थितीत आयुष्य जगलं. आपल्या लेखणीच्या आणि कलेच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलं. अवघ्या 1.5 दिवस शाळेत जाऊन समाजाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारं साहित्य त्यांनी दिलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पण त्यांचं मोठं योगदान होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मिरवणूक म्हणलं की नियोजन ओकेच असते आपल्याकडे. आणि हे आमच्या राहुल भाऊचं मंडळ आहे. डॉल्बी तर यांनी वाढदिवस लावला होता, नुसता राडच चालू होता आणि कॉम्पिटिशन पण लावलं होतं. यांनी इकडून एक गाणं वाजवलं, ते पण तिकडून एक गाणं वाजवते, नुसता राडच चालू होता आणि पब्लिक तर रेडीच होतं. आणि ह्या भावानं सगळं मार्केटच खाऊन टाकलं होतं बघा. मग तिथनं निघालो घरी, म्हणला आवाजानं काय झोपच लागणार नाही आणि तसंच झालं. म्हणून सकाळी उठायला उशीर झाला. उठल्यावर नेहमीप्रमाणे आपली मस्त ब्लॅक कॉफी घेऊन आवरायला गेलो. आवरून मस्त नाश्ता केला आणि निघालो आपल्या उद्योगाला. भावांनो, आज फ्रेंडशिप डे, पण मी आज तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, कारण तुम्ही सगळे आपले भाऊ आहेत आणि आपलं हे प्रेम एका दिवसाचं नाही तर कायमच आहे. आणि पोचलो कॅफे धीरामध्ये, कारण आज साफसफाईचा दिवस होता. भावांनो, दर 15 दिवसात आपण एकदा कॅफे स्वच्छ करून घेतो सगळा, कारण दुकान स्वच्छ असेल तरच धंदा करायला मजा आहे आणि स्वच्छ दुकानातच कस्टमर येतात. मग काम झाल्यावर आपल्या शॉपवर येऊन शटर ओपन केलं, जसं की साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. थोड्या वेळाने आली 3 कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि पहिलीच ऑर्डर म्हणून लागलो का आम्हाला एकदम स्पेशल कॉफी बनवून दिली कस्टमरला. मग मी पण कॉफी पिऊन जरा चिळ झालो आणि आज घरच्यांचा उपवास असल्यामुळे नाश्त्याला आणि डब्याला खिचडीच होती. नंतर हॉट कॉफीची ऑर्डर आली म्हणून मेडिकलमध्ये कॉफी वॉच आणायला गेलो आणि येता येता आपल्या ह्या भाऊकडून दूध पण घेऊन आलो. मग शॉपवर येऊन मस्त कडक हॉट कॉफी बनवली आणि दोन्ही कस्टमरला देऊन आलो. त्यानंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी आणि कॉफी होऊन आपला आजचा विषय क्लोज केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.